नक्कीच आपण पाहतो जेव्हा शेवटचा अंतिम षटक 6 बॉल 14 धावांची गरज असताना तुझ्या मनामध्ये काय चाललं होतं? पहिल्या बॉलपर्यंत प्रत्येक प्लेअरला भीती असतेच थोडी, पण जेव्हा पहिला बॉल टप्प्यावर पडतो तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो. तो कॉन्फिडन्स घेऊन आणि फिल्डिंगवर पण आमच्या टीमचा माझा कॉन्फिडन्स होता, तर त्या हिशोबाने मी बॉलिंग करत राहिलो. या मैदानावरती तू काय सांगशील? खेळण्यासाठी किती मजा येते? आम्ही पहिल्या दिवशी काल आलो तेव्हा आम्हाला असं विचार होता की रात्रीची टुर्नामेंट खेळायला भेटावी, पण आमची दुपारी मॅच झाली. सो आता सेकंड राऊंडला आम्ही रात्री खेळतो. खूप चांगलं वाटतंय आणि खूप सगळा उत्साह बघून खूप अजून खेळायला मजा येते. धन्यवाद. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट राऊंड. टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव आणि माचच्या दिशेने आपण जाणार आहोत. माचला झाली सुरुवात. 2 संघ कल्याण डोंबिवली विभागातील आपण पाहतोय आणि जशी खेळाची पहिली इनिंग स्टार्ट झाली आहे या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये नेरळ कर्जतचा एक दमदार आवाज पीयूजी बाबरे सर यांना. धन्यवाद. ऑन साइडला चेंडू टर्न करतात. थँक्यू सो मच महेश धुळे सर. आता स्मार्टी सर यांचा आवाज तुम्ही सातत्याने ऐकत होता, त्यांचं विशेष कौतुक आपण करूयात आणि वळूयात आजच्या या चौथा दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. जबरदस्त फटका चालला सरळ डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सागाव बनाम बेतवडे या 2 टीम मध्ये सामना तुम्ही एन्जॉय करतात. मैदानाच्या आतमध्ये जिथे बॅटिंग करतोय बेतवडे हा संघ, ज्याने 4 बॉल मध्ये 2 चौकारांच्या मदतीनं 9 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. जबरदस्त सामना रंगील, यात मात्र काही शंका नाहीये. मॅच ऑन गेम ऑन. पहिलं षटक प्रगतीपथावर. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अमरच्या बॅट मधून सलगचा दुसरा 4. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं असेल कदाचित प्री माइंडेड स्ट्रोक होता अमरचा. सुरुवातीलाच पुढे आले आणि चौकार. हो, आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बरोबर यॉर्कर लेंथवरती आपडलेला हा चेंडू. वेदांचा पहिला षटक इथे कंप्लीट झालेला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बेतवडे टीमनं धावा बनवल्यात. कुठलाही गडी न गमावता 13 धावा. 13 विथआउट लॉस. चला एकत्रित येऊ नका प्लीज. फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज. चौथ्या दिवस रात्री फॉर्मॅट मध्ये आपण वळतोय. कासगावकरांचं हे मानाची स्पर्धा, मानाचं चषक. कासगाव गावाची विजयाची यशोगाथा सांगणारी स्पर्धा, 4 पर्वांची यशाची यशोगाथा सांगणारी ही स्पर्धा आलेली आहे 5व्या पर्वामध्ये. 2025चं थरार तुम्ही पाहतायत आणि या कासगावकरांना चषकाचा आनंद घेण्यासाठी जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलेला. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा 13. कुठलाही गडी गमावलेला नाहीये. अमरने बनवलं 3 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 8, तर धीरज खेळतो 3 मध्ये 5 वर. धावा संख्या जाऊन पोहोचलेली बिनगडी बाद 13. 13 विथआउट लॉस. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. दुसऱ्या षटकामध्ये बॉलर आलेत रोहित. अटॅक करण्याचा प्रयत्न. सरळ लॉंग ऑन मध्ये बॉल. व्ही मध्ये खेळले. 2 खेळाडूंना बीट करून बॉल सीमा पार चाललाय. चौकारानं सुरुवात केलेली आहे. रोहितच्या विरोधामध्ये आक्रमण. चौकार. पिच बॉल त्याला मिडॉनच्या वरतून लॉंग ऑन मध्ये चौकारासाठी कन्वर्ट केलं. गुड शॉट. क्रॉस बॅटेचा फाटका पुन्हा एकदा गॅप मधून निघाला. आउटफील्ड फास्ट आहे. 2 खेळाडू चेस मोठी आहे. निघाला बॉल. हा देखील सळ सीमा पार. धीरजच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार. थँक्यू सो मच. दुसरा चौकार डिंगडॉंग ग्रुप कासगाव
यांच्या कट आउटला धडकत असताना चेंडू आले 2 चौकार. शेवट गोड केला अमरनं अंतिम पहिल्या ओव्हरच्या अंतिम चेंडूवरती. आता धीरजच्या बॅटमधून हे 2 चौकार आलेले आहेत. पहिले पॉवर प्लेचे 2 षटकं, बॅटिंग पॉवर प्ले आणि बॉलिंग पॉवर प्ले हे महत्त्वपूर्ण राहिलेले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि याच पॉवर प्लेमध्ये कुठेतरी हावी ठरत असताना बेतवडे संघाचे फलंदाज आक्रमण करतायत. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाली आहे. शॉट थर्ड मॅन मधून डीप मध्ये खेळाडू धावतात. लॉंग चेस आहे. सलगचा 3रा चौकार आलेला आहे. क्लासिकल फलंदाजी करत असताना बेतवडे टीमच्या धीरजचा आणखीन एक 4. थँक्यू सो मच. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जर पाहिलं मिस्टेक झाली आणि चुकीचं रूपांतर झालेलं आहे ते चौकारामध्ये. मोठ्या स्पर्धेचं आयोजन, मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळताय त्या कारणास्तव या छोट्या चुका तुम्हाला वाचवाव्या लागतील. डॉट बॉलनं कमबॅक केलेला आहे. चांगल्या धावा बनल्यात बेतवडे टीमसाठी आतापर्यंत 25. शेवटच्या अंतिम 2 बॉल आता बाकी राहिलेले आहेत. दुसरं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहित बॉलिंग करतोय. सागाव टीमनं टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिलेली आहे आणि ते दुसरं षटक रोहित फेकतोय. राऊंड द स्टम्प्सनं लॉफ करतात. लोवा फुल टॉस होता. आडवा बॅटनं पाठवलं सरळ डीप मिड विकेट सीमा पार. धीरजचा षटकार. कॅचसाठी हा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. हो, कॅचसाठी कदाचित चान्स घेऊ शकले असते का. रन मिळत नाहीये या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बेतवडे संघानं विध्वंसक सुरुवातीनं धावा बनवलेल्या आहेत. बिनगडी बाद 31 धावा. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. टीम मीटिंग आपण करू नका कारण प्रत्येकी 4 षटकांसाठी आपण फक्त 20 मिनिटं दिलेली आहेत आणि तीच सूचना, तीच इन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट टीम कडून आमच्यापर्यंत पोहोचते. ठेवलेली आहे. आता अवधूत आलेले 3rd ओव्हर मध्ये. 3ऱ्या षटकाला सुरुवात. कमी गतीने टाकल्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चान्स ऑफ रन आउट. कोऑर्डिनेशन व्यवस्थित नव्हतं. सुरुवातीलाच आपण पाहता धीरजनं क्षेत्र सोडलं होतं. सुरुवातीला अमरनं नकार दिला. धीरजचा फ्लो पाहून अमरने क्षेत्र सोडलं आणि अखेर ही सिंगल तू मेमे करत असताना कंप्लीट झालेली आहे. 1 रन या बॉलवरती. संघाची धावसंख्या आता 32 वरती. धीरजनं अक्षरशः दुसऱ्या षटकामध्ये राज केलेला आहे. आता अवधूतला कुठेतरी आपल्या संघाला कमबॅक करणं गरजेचं, कारण असंच जर 15-15 आल्या तर बऱ्याचशा धावा संघासाठी बनतील. हवे ते चेंडू जेलची शक्यता. कॉल दिलेला आहे. हो, कॅच ड्रॉप. चांगलं जज केलं होतं खेळाडूनं. भरपूर पट्टा कव्हर देखील केला होता परंतु अखेर शेवटच्या मोमेंटला चेंडू निसटलेला. लॉफ केला. त्यानंतर ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता चेंडू हवेमध्ये होता. स्क्वेअर लेगचा खेळाडू जवळपास शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचला होता. जजमेंट केलं होतं देखील आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू निसटलेला. एफर्ट चांगले होते. प्रामाणिक प्रयत्न. 2 धावा 1 धाव या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 33 विथआउट लॉस. 15ची सरासरी मेंटेन ठेवलेली. अवधूत आलेले 3ऱ्या षटकामध्ये. आता स्ट्रायकिंग एंडला अमर. क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील पंचांकडे. डॉट बॉल.
33 ऑन स्कोर कार्ड. 33 बनलात. 30 षटक. बॉल तयार. कमी गतीने टाकला चेंडू. सुरुवातीलाच वळण घेतला होता. बरोबर एस्टांच्या वरतून चाललाय चेंडू. तेच पंच दर्शवत असताना डॉट बॉल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. आधीच क्रीजच्या डीप मध्ये गेले होते. भरपूर ऑफस्ट्रिकच्या बाहेर निघाले. त्यानंतर स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न होता. बॉटम बॉलचा संपर्क आलेला नाहीये. डॉट बॉल. 33 कमबॅक अवधूतचा आपल्या टीमसाठी. वेगवाने चेंडू. प्रत्युत्तर चोख दिलं. प्रॉपर कनेक्ट झाला. आडवा बॅटनं कडवा आहे प्रहार. बॉल सीमा पार. षटकार. प्री माइंडेड फटका. सुरुवातीला जागा बनवली बरोबर पिच आणि कनेक्शन जबरदस्त झालेला. 100% कनेक्ट झालेला चेंडू आणि त्यानंतर एक्सप्रेशन आपण पाहतात अमरचं. जितका उंच तितका लांब. बॉल बॉल द्या. मॅनेजमेंट टीम बॉल पोचवा प्लीज. या षटकाराच्या साह्यानं टीमची टोटल धावण पोहोचलेली आहे ती 39 या धावसंख्येवरती. जबरदस्त सामना. खास करून बॅटिंग करत असताना बेतवडे संघानं आक्रमण आणि फक्त आक्रमण केलेलं आहे. अवधूतनं कमबॅक केलं होतं परंतु हा चेंडू वगळता अवधूतचे 4ही चेंडू चांगले होते. 2 धावा फक्त दिल्या होत्या. या 5व्या बॉलवरती षटकार आला. अमरनं पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी धावा बनवलेल्या आहेत. 39 विदाउट लॉस. 39 ऑन स्कोर कार्ड. बॉल तयार. हो वेगवान टाकला चेंडू. पाठीमागे अडला. व्हेरिएशन होता. पेस व्हेरिएशनचा फंडा यूज करत असताना एक्स्ट्रा रन. टीमची धावत संख्या पुढे जात असताना 1 न जाऊन पोहोचलेली आहे 41 या धावसंख्येवरती. वाईट +1. 2 धावा या बॉलवरती. 41 ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. हो कमी गतीने टाकला होता. ओळखू शकलेले नाहीयेत. बॉलर रीड करू शकलेले नाहीयेत. सॅकिंग एंडला होते धीरज. ओव्हर कंप्लीट झालेल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी बाद 41 या धावसंख्येवर. पुढील सामना नारिवली बनाम भडवल B+. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत आपण टॉस करण्यासाठी लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हावं. श्रीमान बालचंद्रजी राऊत साहेबांचं नुकताच आगमन होत आहे. त्यांना विनंती आपण स्टेजवरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. धावत संख्या 41. 41. 3 ओव्हरमध्ये 41 बनवलेल्या आहेत. 15ची सरासरी जवळपास मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच चालू आहे. धावत संख्या 41. चौथ्या षटकाला इथून सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज आलेले सूरज. सूरजच्या वतीने चौथ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल डॉटने सुरुवात केलेली आहे.
धीरज 11 मध्ये 24 इंडिव्हिज्युअल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, अमरनं 8 बॉलमध्ये 15. चौथ्या ओव्हरमध्ये सूरज आलेले आहेत. अवधूतनं थोडासा कमबॅक जरूर करून दिलेला आहे. इथे 15ची सरासरी मेंटेन ठेवली होती, ती आता जवळपास 13 वरती आलेली आहे. पाठीमागे चाललाय बॉल, पंचांच्या इशाराची वाट नक्की पाहूयात. लाऊड अपील आहे. एक रन लेग बाईटच्या मदतीने या बॉलवरती मिळते. धावा पुस्तकावरती धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 42. श्रीमान आदित्य दादा गायकवाड यांचं नुकताच आगमन होत आहे, त्यांना आम्ही विनंती करत आहोत यावर स्टेजवरती. आपलं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. हो क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, यष्ट्या उखडवून लावलेल्या आहेत. धीरज परत तो मैदानाच्या बाहेर, बॅट्समन आउट. श्रीराम आत्मारामजी विशे साहेब आणि त्याचबरोबर नितीनजी बोईर साहेब यांचं नुकताच आगमन होत आहे, त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण आमच्या स्टेजवरती यावं, VIP डायस्क मधून सामन्याचा आनंद घ्यावा. आपलं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. चेक. षटक क्रमांक 4चा खेळ चालू आहे. 42 धावा धावफलकावरती आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम बेतवडे संघ आणि 1 विकेट्स गमावली आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके आमदार, मुरबाड विधानसभा मतदार क्षेत्राचे सलग 5व्यांदा निवडून येणारे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. अगदी आपण पाहतोय फटाक्यांच्या आतषबाजीत आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत आणि या ठिकाणी त्यांची या ठिकाणी आपण प्रतीक्षेने खऱ्या अर्थाने आपण वाट पाहतोय. 42 धावा धावफलकावरती मागच्या दिशेने आपण जाणार आहोत. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे, ज्या ठिकाणी जोडले जात आहेत आमचे साथी समालोचक पियुषजी बाबरे सर. 42 ऑन स्कोर कार्ड, 1 गडी बाद. टर्न करतात आडवा बाटने मिडॉनला बीट करत लॉंग ऑन मध्ये सरळ चालला चेंडू बरोबर काऊ फेसला. एक सिंगल या बॉलवरती. टीमची धावा संख्या 43. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण ताबडतोब रिपोर्टिंग करावं. मध्यंतरामध्ये दोन्ही संघाच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. 43 धावा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सन्मान आपण पाहतोय मानकिवली गावचे विद्यमान शाखा प्रमुख आदरणीय भालचंद्र शेठ राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मध्ये आपण पाहतोय एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळतील बेतवडी टीमला 4. .47 ऑन स्कोर कार्ड. 47 सुंदर चौकार आल्या आल्या अमरच्या बॅटमधून इथून आला. जितेश नवीन फलंदाज त्याला साथ देण्यासाठी गेलेला. आता या 4थ्या षटकामधील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सूरज तयार होतोय. ओ क्रॉस बॅटेड फटका, फ्रंट फुटला बाहेर काढत टिपिकल अमरचा फटका तुम्ही एन्जॉय करतात. मिड विकेटला आलाय षटकार. 4 षटकांचा खेळ होतोय पूर्ण आणि 4 ओव्हरमध्ये बेतवडे संघ बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचलेला 1 गडी बाद. 53 या धावसंख्येवर. आणि या सन्मान आपण पाहतोय नुकताच ज्यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालेलं आमच्या मुख्य मंचावरती सन्माननीय भानुदासजी शेलार साहेब यांना विनंती राहील आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. भानुदासजी शेलार साहेबांना विनंती राहील आपण याचे, कारण या ठिकाणी काही सत्कार मूर्ती काही मान्यवर आमच्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. भानुदासजी शेलार साहेबांना विनंती राहील आपण या ठिकाणी यायचे, आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय किरण शेठ राऊत यांना विनंती राहील की आपल्या शुभ हस्ते आपण भानुदासजी शेलार साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. 4 षटकांचा ऑलरेडी खेळ संपन्न झालेला आहे. 5व्या षटकाला प्रारंभ होतो, परंतु मान्यवरांची खऱ्या अर्थाने या ठिकाणी रीग लागलेली आहे
आपल्या मुख्य मंचावरती त्यांचा विशेष सन्मान हे आपलं आद्य कर्तव्य आणि परम कर्तव्य भारताची संस्कृती अतिथी देव भव आणि त्या संस्कृतीप्रमाणे त्याचं जतन करत असताना या सन्माननीय नानाजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती राहील वांगणी गावचे एक नामांकित ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही करू आमची भेट नुकताच भीम महोत्सवच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली होती आदरणीय नानाजी जाधव साहेब त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल यानंतर आदरणीय संतोषजी बैकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत दादांना विनंती राहील आपण सुद्धा या आपल्या सन्मानाचा या ठिकाणी आपण स्वीकार करायचा आहे बाईची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड गोड आठवण या ठिकाणी एक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन दादांना सुद्धा सन्मानित केला जाईल या सन्मान नुकताच ज्यांचं आगमन झालं ते आदरणीय आत्मारामजी विशे साहेब देवलोलीचे त्यांना सुद्धा विनंती राहील आपण सुद्धा या आपलाही सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत किरण शेठ राऊत यांच्या शुभ हस्ते ओ लाईन या सन्मान आपण पाहतोय 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे या सन्मान ॲडव्होकेट डुकरे वकील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती राहील आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्यांची आमची भेट आगरी महोत्सव दरम्यान अगदी आपण पाहतो झाली होती आणि आता नुकताच 2 ते 3 दिवसापूर्वी एक मीटिंग झाली बदलापूरमध्ये तिथे सुद्धा ॲडव्होकेट डुकरे साहेब उपस्थित होते त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल यानंतर या सन्मान आमचे सन्माननीय रघुनाथजी केवणे साहेब यांना विनंती राहील आपण यायचं आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे आणि पोलीस पाटील दानेश्वरजी बैकर साहेब त्यांचा विशेष सन्मान झालेला आहे नितीनजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण करू बादशा दिशेने आपण जाणार आहोत 53 धाबा धावफलकावती आहेत बेतवडी संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय 2 विकेट्स त्यांनी गमावले आणि आता 4.2 अर्थातच या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे शेवटचा अंतिम षटक आहे डेट ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज वेदांतला तुम्ही पाहतायत ओव्हर द विकेटने खोलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु स्वतः गोलंदाज आपण पाहतोय चेंडू पर्यंत पोहोचले चेंडूला गॅदर करतायत तोपर्यंत धाव मिळणार नाहीये आणि या सन्मान आमचे मानकुली गावचे विद्यमान शाखा प्रमुख आदरणीय बालचंद्र दादा राऊत यांना विनंती राहील आपण यायचंय आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल नितीनजी भोईर साहेब यांचा सन्मान होतोय त्यानंतर आमचे अमजादभाई बुबेरे यांना सुद्धा विनंती राहील आपण याचे अमजादभाई बुबेरे आपलाही सन्मान केला जाईल नक्कीच आपण पाहतो राऊत फॅमिलीचा सन्मान आहे बालचंद्र शेठ राऊत बारिकुली गावचे शाखा प्रमुख आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय बालकृष्ण दादा मुंडे यांचाही सन्मान या ठिकाणी झालेला आहे अगदी आपण पाहतो त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार यानंतर आमचे महेशजी भोईर साहेब यांना विनंती राहील आपण सुद्धा यायचे नक्कीच आपण पाहतो अमदानभाई यांच्या समवेत आमचे बुबेरे दादांना सुद्धा विनंती राहील या आपण जे आमचे बुबेरे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा या फैसल भाई कारण नुकताच या ठिकाणी आता आपण पाहतो ज्या मान्यवरांचं आगमन झालं होतं परंतु या ठिकाणी आता या स्पर्धेला भेट देण्यासाठी थोड्याच वेळात मोरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे आणि या सन्माननीय करणजी विशे या ठिकाणी उपस्थित आहेत आपणास सुद्धा विनंती राहील आपण यायचे आपलाही सन्मान केला जाईल बॉल चालला सीमा पार हलाय षटकार धाबा मिळतील बेतवडी संघाला 6 आणि या ठिकाणी षटकार आल्यानंतर मात्र धावसंख्येला एक मोठा आकार देण्याचा प्रयत्न आहे
टीम बेतवडे संघाचा स्कोर मोज ऑन 68 68 धावा आहेत. या सन्माननीय महेशजी भोईर यांना सुद्धा विनंती राहील आपण या 67 झालेले आहेत. ओ लाईन चांगली आहे. बन्नाट वेगाने प्रभावित करत असताना आपण पाहतो बॉल चालला एसटी रक्षकाकडे डॉट बॉल आलाय. खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालं. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. 67 धावा आणि 68 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय टीम सागाव संघासमोर. या दरम्यान साईनाथ शेठ राऊत यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. या दरम्यान आमचे धर्माजी भाग्यवंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोषजी भगत यांचंही या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती केलं आपण मंचावरती यायचे. या दरम्यान देवीदासजी राऊत, जयवंत भोईर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 68 धावांची गरज आहे आणि 68 धावा या ठिकाणी या मॅच मध्ये कशा प्रकारे चेस केला जातील की या धावा डिफेन्स करेल टीम बेतवडे हे ऐकण्यासाठी द्वितीय सत्रामध्ये लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करू. तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि त्या ठिकाणी जॉईंट असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पियुजी बाबरे सर. या सन्मान अनिल भोईर आणि नरेश भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती राहील आपण मंचावरती यायचे. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नारिवली संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आहे बडवल B+. चला या संघाचे कॅप्टन बडवल संघाचे कॅप्टनला विनंती राहील आपण टॉस साठी यायचे. तिथे जॉईंट होतील आमचे पियुजी बाबरे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला बडवल टीमचे कॅप्टन आपण त्वरित पोहोचा प्लीज. आम्ही ॲडव्होकेट डुकरे साहेबांना विनंती करत आहोत की आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. आम्ही ॲडव्होकेट डुकरे साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. नारिवली टीम बनाम बडवल B+ दोन टीममध्ये सुरू होणारे सामना आणि ॲडव्होकेट डुकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल. हेड आणि टेल कोण कॉल करताय ते आधी डिसाईड करा. टेल कॉल करण्यात आलेला आहे. रिटॉस करूयात. रिटॉस पुन्हा टॉस करूयात. टेल कॉल करण्यात आलेला बडवल टीमच्या वतीने आणि पडलाय टेल. टॉस इथून जिंकलेला बडवल टीमना आम्ही वकील साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावरती विराजमान व्हावं. आपलं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. काय सांगाल टॉस जिंकलेला पंकज कदाचित पहिल्यांदाच नारिवली टीमच्या अगेन्स्ट मॅच असेल. आता टॉस आलेला काय डिसिजन आहे? फिल्डिंग. याआधी कधी नारिवली टीमच्या विरोधात मॅच झालेली आहे का? नाही झाली पहिली. सध्या तरी बडवल टीमचा फॉर्म पाहता तुफान टच मध्ये सध्या तरी बडवल B+ हा संघ आहे. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय सांगाल? मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही या वर्षामध्ये खेळत आलेला आहात, परंतु या कासगाव चषकाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्याचं अभिनंदन. त्याचबरोबर काय सांगाल ओव्हरऑल टीम कडून कशा परफॉर्मन्सची अपेक्षा करतात? कुठल्या बॅट्समन कडून अपेक्षा करतात? कुठल्या गोलंदाजांकडून अपेक्षा करतात? बॅट्समन आहे समीर, राकेश, उमेश आणि बॉलर हे होते बडवल टीमचे पंकज मस्कर. आज कॅप्टन नारिवली टीमच्या कॅप्टनकडे आपण वळूया ज्यांच्या वाटेला बॅटिंग आलेली आहे. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? आम्ही फलंदाजीच केली असती. आता जे पाहिजे तेच तुम्हाला मिळालेलं आहे. बऱ्याचशा वेळापासून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, बऱ्याचशा मॅचेस तुम्ही पाहतात. ओव्हरऑल संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप छान आहे आणि मैदान सुद्धा चांगलं आहे, खेळायला मजा येणार.
फलंदाजी तुम्ही घेतली असेल हे तुम्ही नक्कीच उल्लेख केलेला. काय मुख्य रिझन होतं पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं? आम्ही भरपूर टुर्नामेंट झाल्या टॉस जिंकून आम्ही फलंदाजीच करतो, कारण की फलंदाजी आमची चांगली होते. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देत आहोत. नारिवली बनाम बडवल B+ या दोन टीम मध्ये सुरू होणार आहे सामना. लगेचच वळत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या करूयात परिवर्तन, ऐकूयात आवाज रोशन संते सर यांचा. धन्यवाद. या दरम्यान स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे. फलंदाज झाल्या बाद धक्का क्रमांक पहिला लागलाय तो सागाव संघाला. फलंदाज बाद. उपस्थित झालेला आहे. काही क्षणामध्ये अर्धे खेळाडू आलेले आहेत, अर्धे खेळाडू त्यांचे उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा आपण कासगाव चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करणार आहोत. बडवल B+ हा संघ विजयजी हजारे पुरस्कृत हा संघ इन ॲक्शन आपल्याला दिसणार आहे. विजयजी गोमारे साहेबांना पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला इन ॲक्शन दिसणार आहे. तुफान टच मध्ये दोन्ही संघ आहेत, तर मजा येणार मॅच मध्ये. परंतु वळवत ऑनगोईंग मॅच कडे 68चं टार्गेट चेस होतात की डिफेंड होतात या आपण ऐकूयात रोशनजी संते सर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच पियुष बाबरे आणि त्यानंतर मॅडी सरांचा आवाज आपण ऐकला. आणि सागाव आणि बेतवडे डोंबिवली मधील दोन नामवंत संघ इन ॲक्शन मध्ये आहेत. फुलटॉस चेंडू पंचांनी नो चेंडू घोषित केला. इट्स अ बीमर आणि त्याला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 9+6 मिळतील 7 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुलटॉस चेंडू आणि बीमर चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती हा षटकार येतोय. जितिकेश भोईर यावी चांगला चेंडू आहे. फ्री हिट आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये नक्कीच फलंदाज आहेत आणि येतो हा डॉट बॉल. रोहित भोईर आणि चिन्मय पाटील ही जोडी आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय खऱ्यांदा डायरेक्ट हिट केलं होतं, त्यानंतर सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आहेत फलंदाज रोहित भोईर. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आणि त्यांच्या विपक्ष आहे चेरादेव गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव. या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. रेग्युलर पोल मधील पहिला सामना. हाफ ट्रॅकर आहे चेंडू, हार्ड लेंथ आपण पाहिली आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय विकेट किपरच्या हातामध्ये. अजय पाटील आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे, मास्टर माइंड ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो बेतवडे संघ. यावीस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल मिळते अवांतर धाव. 68 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये सागाव या टीमला. बेतवडे संघ म्हटलं तर एक लेजंड क्रिकेटर पद्माकर दादा भोईर असतील, राजेश भोईर असतील, कमलाकर तांडेल असतील, सध्याच्या घडीला 40+ माध्यमातून खूप चांगला खेळ ते करतायत. आणि सागाव म्हटलं तर आमचे पंच रमेश म्हात्रे असतील, मिलिंददादा म्हात्रे असतील, बालू पाटील यांच्या गावातील हा संघ आहे. आणि पुन्हा एकदा येतो व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी जितिकेश करतायत, कारण की बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत. वाईट धावसंख्या आहे 9. एक चेंडू 9 देखील फेकला होता, त्याच्यावरती षटकार आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ नक्कीच झालाय या षटकामध्ये. जय भोईर आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते देखील इन ॲक्शन मध्ये आहे. शॉर्ट थर्डमॅनला ते देखील फिल्डिंग करतायत. अजय पाटीलच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ राहिलाय बेतवडे या टीमचा. जितिकेश भोईर अत्यंत गुणवान हा गोलंदाज आहे, टॅलेंटेड खेळाडू आहे. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, अप्पर कट, अपिश अँड पनिश. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार रोहित भोईरच्या बॅटमधून. ऑन द टॉस खेळले आणि स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. धावसंख्या आहे 13.
खूप चांगली सुरुवात केली आहे ती म्हणजे सागाव या टीमने. जरी पहिला फलंदाज सूरज भोईर खूप लवकर बाद झाला असेल तरी देखील बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि क्या बात आहे, आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट हा झेल पकडलाय. कार्बन कमाल कॅच अमर तांडेलने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. रोहित भोईर बॅक टू द पविलियन. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 2/13. अप्रतिम झेल आपण पाहिला अमर तांडेलचा. यासाठी अमर तांडेल देखील जाणला जातो, एक अष्टपैलू खेळाडू आहे. अमर तांडेल असतील, जितिकेश भोईर, अजय पाटील आणि एक्सपिरियन्स खेळाडू तानाजी पाटीलला इन ॲक्शन मध्ये आपण पाहतो आणि एक वेगवान गोलंदाज आहे. या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे सागाव संघ. या सीझन मध्ये बेतवडे संघ देखील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि हे दोन्ही संघ आमने सामने आहेत या कासगाव चषकामध्ये. आजची ही 4थी रात्र आहे. उद्या शेवटची रात्र डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी ही 2 व्हीलर बाईक आहे. 48 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. फुल टॉस चेंडू आणि बॅट्समन बीट झालेले आहेत. चिन्मय पाटील, दोन्ही टीमकडे एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम सागावने. खऱ्या अर्थाने काल देखील आपण एक प्रेक्षणीय सामना पाहिला आणि आज देखील एक प्रेक्षणीय सामना असणार आहे. तो म्हणजेच जानता राजा क्रिकेट संघ कासगाव आयोजकांचा संघ आणि त्यांच्या समोर असणार आहे कासगाव वाडी आणि कासगाव. जानता राजा क्रिकेट संघ कासगाव आणि कासगाव वाडीमध्ये प्रेक्षणीय सामना होणार आहे आजच्या रात्रीमध्ये. आपण चेक करतोय थर्ड अंपायर टीव्ही अंपायर फिरोज खान सर आपल्या कंट्रोल रूम मध्ये आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अत्यंत क्लोज हा डिसिजन आहे त्यामुळे आपण थोडासा वेळ घेतोय. किरण शेठ राऊत आणि हरीश दादा राऊत यांच्या माध्यमातून कासगाव चषकाचं आयोजन गतवर्षी प्रमाणे याही वर्षी नक्कीच आयोजन पाहायला मिळतंय डे नाईट फॉर्मॅट मध्ये. 5 दिवस रात्र आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने 5 दिवस रात्रींचा हा शेड्यूल आहे, खेळ आहे. आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल नक्कीच चेंडू डीप होतोय आणि तेच पाहिलं पंचांनी आणि फेअर डिलिव्हरी घोषित केलेली आहे. आणि येतोय हा डॉट बॉल. पहिला चेंडू तानाजी पाटीलने फुलटॉस चेंडू फेकला होता. चिन्मय पाटीलने नक्कीच या सीझन मध्ये SSCC ट्रॉफी खंबालपाडा या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक जिंकली होती. आणि या सीझनची सुरुवात सागाव संघाने राहुल दादा खूप चांगली केली होती. नक्कीच राहुल जाधव आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत आणि त्यांनी 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील केलेला आहे. ऑन साइडला लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. धावसंख्या आहे 19. षटकार लगावलाय चिन्मय पाटीलने. चिन्मय पाटील रन मशीन. या सन्माननीय बाळकू कडाळे आणि नाना बांगारा यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत.
जाऊया मागच्या दिशेने मार्चला सुरुवात झालेली आणि आता सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकतो रोशन संते सरांचा. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आपण पाहिला. तानाजी पाटील कडे एक्सपिरियन्स आहे, भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि तो अनुभव सिद्ध केलाय. षटकारानंतर डॉट बॉल येतोय. प्रबुद्ध कांबळे आहेत, खूप चांगले गुणलेखक तेवढेच चांगले समालोचक देखील आहेत. खऱ्या अर्थाने आज त्यांनी पहिली इनिंग देखील सुरू केली होती. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह केलाय, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. अलोंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 2-20 जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. एक चांगलं बॅटल पाहायला मिळतोय कारण की डोंबिवलीतील हे दोन नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. आज मॅडी सर आहेत, त्यानंतर पियुष बाबरे सर आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. अमदान देखील आहे, त्याची शेरो शायरी भरपूर व्हायरल झालेली आहे. सॉफ्ट हॅने खेळतात, फक्त दिशा दिली आहे एकदम मिठ्या चेंडूवरती. विकास पाटील येत आहेत चेंडूवरती आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-21. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी कंपल्सरी 47 धावांची गरज आहे, कारण की कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम आहे. त्यामुळे कंपल्सरी या 47 धावा बनवावे लागतील 18 चेंडूंमध्ये 6 गाव टीमला. जास्त विलंब घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अमर तांडेलला विनंती असेल. जय भोईर, अजय पाटील फिल्डिंग लावून घ्या. आपण सामन्याचा रिदम आपण तोडू नका. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे आणि अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था देखील आहे मैदानावरतीच. त्यामुळे विनंती असेल सर्व खेळाडूंना की पाणी नक्कीच मैदानावरती उपलब्ध आहे. किरण शेठ राऊत यांना आपण काल इन ॲक्शनमध्ये पाहिलं. बॅक टू बॅक 2 चौकार देखील लगावले. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील ज्याला देव म्हटलं जातं मोठा लक्ष्या बैलाचे मालक, आणि मोठा लक्ष्याच्या नावाने टॉस बॉक्स देखील पाहायला मिळतोय. 500च्या अधिक बिंजोडचा मानकरी होता. अविनाशजी केवणे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते आणि आज देखील भरपूर संख्येने मान्यवर इथे उपस्थित होणार आहेत. कार्यसम्राट दमदार आमदार किसनजी कथोरे साहेबांचं देखील अगदी थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आहेत या स्पर्धेचे. त्यानंतर लोकप्रिय खासदार आदरणीय सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांचं देखील आगमन होणार आहे. त्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे या स्पर्धेमध्ये. जितिकेश भोईर येतोय. नक्कीच मामा उद्या येणार आहेत, परंतु आमदार साहेब आज येणार आहेत. धावसंख्या आहे 22. 2-22 ही धावसंख्या आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 46 धावांची गरज आहे. बाबूशेठ बुबेरे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत गोरेगावचे, आणि समालोचकांवरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. जे नवीन समालोचक येतात प्रबुद्ध, त्यांच्यासाठी नक्कीच त्यांच्या माध्यमातून पारितोषिक असतं प्रत्येक दिवशी. जितिकेश 17 चेंडू आणि 46 धावांची गरज. चिन्मय पाटील ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल काय घडलंय. आणि शरीराला हा चेंडू स्पर्श झाला होता. नक्कीच विचारणा करतायत अजय पाटील चिन्मय पाटीलला की तू ठीक आहेस की नाही. यस, कारण की डोक्याला हा चेंडू लागला होता आणि त्यामुळे अजय पाटील यांनी नक्कीच विचारणा केलेली आहे. आणि नक्कीच चिन्मय पाटीलने सांगितलंय की मी ठीक आहे आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 22. 2-2-2-2 आपण हे चित्र पाहायला मिळतंय स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या आहे 22.
आदरणीय सुनील टेंबे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। कासगाव चषक आपण पाहतोय, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। क्या बात है, क्या बात है, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल गुरुदत्त सागाव या टीम वरती। या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे सागाव संघ, परंतु या मॅच मध्ये नक्कीच अपेक्षित खेळ आतापर्यंत होऊ शकला नाहीये चिन्मय पाटीलचा। आणि यस फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन लागतोय, हा तिसरा मोठा धक्का। चिन्मय पाटील बॅक टू द पवेलियन। मॅडी सर आहेत, मॅडी सर आपण या अगदी काही क्षणांमध्ये यस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय कार्यसम्राट कार्यकुशल दमदार आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये। फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण त्यांचं इथे स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। स्वागतम सुस्वागतम या सन्मान आपण पाहतोय। आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांसाठी इकडे आगमन होत आहे। मुरबाड विधानसभा मतदार क्षेत्राचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे। सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। त्यांच्या समवेत सन्माननीय राजेशजी पाटील साहेब, TDC बँकेचे संचालक सन्माननीय अनिलजी वायले साहेब, आपले मनपूर्वक स्वागत। सन्माननीय योगेशजी भोईर साहेब, सन्माननीय राजेंद्र घोरपडे साहेब, भारतीय जनता पार्टीचे गटनेते आणि प्रवक्ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष साहेबांच्या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत। जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। सन्माननीय विक्रांतजी देशमुख साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। या सन्मान सन्माननीय विक्रांतजी देशमुख साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। चला मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करायची आहे। मॅच स्टार्ट करू आपण। नुकताच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी किरण शेठ राऊत यांच्या प्रेमाखातीर आपले सर्वांचे हक्काचे कार्यसम्राट आमदार, कृतिशील विचारांचा गतिशील नेता अर्थातच आपले सर्वांचे लाडके आप्पा यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे। सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि आपण जाऊया थेट ऑन गोइंग मॅच कडे। नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच। साहेबांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे बेतवडे आणि सागाव या दोन टीम मध्ये। डोंबिवली विभागातील दोन नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आहेत आणि पंचांचा इशारा येणं बाकी आहे। यस, आपण चेक करूया। DRS नक्कीच व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे। पंचांनी थोडंसं डाऊटफुल आहे कारण की गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये नक्कीच आले आणि त्यानंतर
पंचांना काही दिसलं नाहीये, त्यामुळे हा रिव्ह्यू घेतलेला आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा. यस, थर्ड अंपायर व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 23 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय किसनजी कतोरे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कार्यसम्राट, कार्यकुशल, दमदार आमदार म्हणून साहेबांची ओळख आहे आणि भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज म्हणून साहेबांची ओळख आहे आणि कासगाव चषकाचे आधारस्तंभ आहेत आदरणीय कार्यसम्राट आमदार किसनजी कतोरे साहेब, ज्यांचे आपण 4 दिवस वाट पाहत होतो. आदरणीय किसनजी कतोरे साहेब आणि आदरणीय राजेशजी पाटील साहेबांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्या सर्व मान्यवरांचं आपण करूया स्वागत. या स्पर्धेमध्ये आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होतीये जय हनुमान बेतवडे या संघाच्या माध्यमातून. या मॅच मध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. जितिकेश भोईर एक वेगवान गोलंदाज आहे, परंतु या सीझन मध्ये या वर्षी त्याने त्याचा रनअप थोडासा कमी केलाय. अथवा 15 ते 20 पावलांचा रनअप असायचा जितिकेश भोईर यांचा. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. गुड लेन्स फोडून चेंडू बाउन्स झाला आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. येतोय डॉट बॉल. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे सागाव या टीमला. बारा चेंडू आणि बनवायच्या धावा 44 या मॅच मध्ये. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आपला माणूस आपला आमदार आदरणीय किसनजी कतोरे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय नक्कीच आदरणीय राजेश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, जे मांगरुळ गावचे उद्योजक समाजसेवक आहेत. आणि जेव्हा जेव्हा मांगरुळ गावामध्ये स्पर्धा असते तेव्हा तेव्हा त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज कोणतेही पारितोषिक असू द्या, गाडी असू द्या, AC असू द्या, ते त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. असे एक दानशूर व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने 1, 2, 3, 4 आणि 5 मार्चला साईनाथ दादा पाटील फाउंडेशन मांगरुळ यांच्या माध्यमातून स्पर्धा आहे आणि त्याही स्पर्धेमध्ये नक्कीच दादांच्या माध्यमातून विशेष सहकार्य असणार आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे जय हनुमान बेतवडे या टीमने. अजय पाटील येतोय, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, जय हनुमान बेतवडे. आणि स्ट्रायकिंगला फलंदाज रितेश भोईर. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की सागाव संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. पुन्हा एकदा बॅकची कडा शॉर्ट पॉइंटला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 लॉस ऑफ 3 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक हे 4थं मार्गस्थ आहे. 3 बाद 25 ही धावसंख्या आहे. जानता राजा क्रीडा मंडळ कासगाव आणि आदरणीय किरण शेठ राऊत आणि आदरणीय हरेश शेठ राऊत यांच्या माध्यमातून कासगाव चषकाचं आयोजन. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे आणि या कासगाव चषकाचे आधारस्तंभ लोकप्रिय आमदार आदरणीय किसनजी कतोरे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. माजी नगराध्यक्ष आदरणीय राजेंजी घोरपडे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यानंतर आदरणीय राजेश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. अनिलजी वायले साहेब देखील उपस्थित आहेत. या सर्वांचं आपण करूया स्वागत. या स्पर्धेमध्ये मोठी फटके येत नाहीयेत सागाव या टीमच्या माध्यमातून, ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे या सामन्यामध्ये, कारण की 10 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल, प्रत्येक चेंडूवरती चौकार किंवा षटकार मारावा लागेल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी सागाव टीमला. डोंबिवलीमधील हे 2 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आणि त्यांना फाईट करतोय
चेरादेव गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव. गोलंदाज अजय पाटील, एक्सपिरियन्स आहे अजय पाटील कडे. पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे. कॉट अँड बॉलची संधी अजय पाटील जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय अजय पाटीलने. फलंदाज झाल्या बाद रितेश भोईर. बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय संतोषजी बैकर साहेब, बालू मुंडे साहेब, आदरणीय बाबूशेठ बुबेरे साहेब, अमजदजी बुबेरे साहेब, त्यानंतर भानुदासजी शेलार साहेब आणि पंचायत समिती सदस्य आदरणीय नाना जाधव साहेब देखील उपस्थित आहेत आणि ज्ञानेश्वर बैकर साहेब देखील उपस्थित आहेत. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. भरपूर संख्येने मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या कासगाव चषकामध्ये. 9 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि या अडचणीमधून सावरावं लागेल. ते म्हणजे योगेश येत आहेत नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती. अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये सागाव या टीमचा, जो संघ या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये होता, परंतु त्या सागाव टीमला बेतवडे संघाने पूर्णपणे डॉमिनेट केलेला आहे. या सामन्यावरती बेतवडे संघाने आपल्या नावाचं वर्चस्व निर्माण केलंय. योगेश ऑन स्ट्राइक, ऑन साइडला फ्लेक केल्या टीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये बेतवडे या टीमला. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल सागाव या संघाला. नक्कीच या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती. बेतवडे संघाने खूप चांगला खेळ राहिलाय. नेक्स्ट मॅच आहे नारिवली विपक्ष भडवलबी. ड्राईव्ह करतायत पुन्हा एकदा टीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. विकास पाटील, चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 28 धावा, 7 चेंडू शिल्लक, 40 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 68 धाव बनवायच्या होत्या आणि सुरुवात खराब राहिली आहे. ती म्हणजेच सागाव या टीमची. सूरज भोईर, चिन्मय पाटील, रोहित भोईर खूप लवकर बाद झाले आणि त्यानंतर हा संघ येतोय पूर्णपणे बॅकफुट वरती. क्लीन बोल्ट, यष्ट उद्ध्वस्त, दांडी गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज झाले बाद योगेश. बॅक टू द पविलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 बाद 28, 6 चेंडू शिल्लक, 40 धावांची गरज आहे सागाव या टीमला. बैल प्रेमच त्यांचा गाजलाय साऱ्या महाराष्ट्राला. लक्षा बैल प्रेमच त्यांचा गाजलाय साऱ्या महाराष्ट्राला. कासगाव जसे जगास काही भारी धर्मवीरचे मैदानाला. त्यांचा राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला. 6 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सुरेख गोलंदाजी राहिली आहे जय हनुमान बेतवडे या टीमची. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. हरीश म्हात्रे येत आहेत नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती. अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय सागाव या टीमचा. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं अमर तांडेल. नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे आणि पहिला चेंडू येतोय तो म्हणजे डॉट, ज्या अमर तांडेलने पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. तोच अमर आपण पाहतोय. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळत्या टीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत जितिकेश भोईर. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये कारण की 4 चेंडू शिल्लक,
जिंकण्यासाठी 39 धावा बनवायच्या आहेत. जरी 4 षटकार मारले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. 37 धावांची इनिंग साकारली होती अमर तांडेलने पहिल्या इनिंगमध्ये आणि त्याच इनिंगच्या जोरावरती तब्बल 67 धाव बनवल्या होत्या जय हनुमान बेतवडे या संघाने. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि एकदम मिळत्या चेंडूवरती. आता मात्र या सामन्यावरती पूर्णपणे पकड वर्चस्व विजयाच्या समीप आपण पाहू शकाल. बेतवडे या टीमला 3 चेंडू शिल्लक आहेत. खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय बेतवडे या संघाला. पुन्हा एकदा बॅट्समन बीट कीपर बीट झाले होते. धावबादची संधी आहे आणि धावबाद करत नाहीयेत. अमर तांडेलला माहिती आहे हा सामना आम्ही खूप मोठ्या फरकाने जिंकलेला आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक 38 धावा बनवायच्या आहे. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. 1+4 मिळतील या 5 धावा कारण की ओव्हर थ्रो झालाय आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक. एक चेंडू शिल्लक आहे. लाऊड अपील आणि फिंगर अप फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे अमर तांडेलने आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय हनुमान बेतवडे या संघाने. बेतवडे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. सागाव संघ लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. ओव्हर टू मॅडी सर. धन्यवाद धन्यवाद रोशनजी संतेश सर. आणि आपण काही आपल्या मंचावरती विशेष सन्मान या ठिकाणी घेणार आहोत या स्पर्धेच्या वतीनं ज्यांनी या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धेला